दी लास्ट प्लॅन. तुम्हाला माहिती आहे की 1 महिन्यानंतर तुमची बोर्ड एक्झाम आहे आणि आता शेवटचे 30-32 दिवस उरलेले आहे आणि आता जर अभ्यास केला नाही, आता जर सिलेबस कंप्लीट झाला नाही, खूप प्रॉब्लेम होतील. बोर्ड एक्झाममध्ये खूप प्रॉब्लेम होतील आणि एक दिवस जेव्हा बोर्ड एक्झाम संपेल किंवा बोर्ड एक्झामचा पेपर असेल, त्या दिवशी फक्त रिग्रेट उरेल, की काश 1 महिने पहिले पडली होता. म्हणून ही शेवटचा माझ्याकडून प्रयत्न तुमच्यासाठी. तुमच्यासाठी एक बेस्ट स्टडी प्लॅन की ज्या 25 दिवसाच्या स्टडी प्लॅनमध्ये तुम्ही तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करू शकणार. फक्त या प्लॅनला फॉलो करा. मी सांगतो त्यानुसार या प्लॅनमध्ये थोडे-थोडे चेंजेस तुमच्या अभ्यासानुसार करा आणि तुमचा कंप्लीट अभ्यास, तुमचा सिलेबस कंप्लीट करा. करायचं सुरुवात मग. ऐकायचं आहे आणि ऐकायचं असेलच, तरच पुढच्या गोष्टी पहा. कारण जर तुम्हाला असं असेल की मला दिवसातून 1 तास 2 तासच अभ्यास करायचा आहे, मला खूप सारे रिझन द्यायचे की मला हे काम आहे, ते काम आहे, स्कूलमध्ये प्रॅक्टिकल हे आहे, ते आहे. तर हा प्लॅन तुमच्यासाठी नाहीये. हा प्लॅन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना खरंच करायची इच्छा आहे आणि आता आम्ही लास्ट 1 महिना सर्व कामं सोडून फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करू आणि आम्ही जे पर्सेंटेज ठरवले आहे ते कंपल्सरी भेटतीलच यासाठी 100% प्रयत्न करू. त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन आहे. तर हा प्लॅन फॉलो करताना एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, की जर तुमचा आतापर्यंत बराचसा सिलेबस ऑलरेडी झालेला असेल, तर तुम्हाला या प्लॅनमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत तुमचे जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत ते ऍड करायचे आहेत. आणि जर तुमचा आतापर्यंत अभ्यास झालेला नसेल, बिलकुल झालेला नसेल, खूपच कमी अभ्यास, खूपच एकदम म्हणजे एक एक दोन दोन चॅप्टर झालेले आहे फक्त आमचे मॅथ, सायन्स आणि हिस्ट्री जिओग्राफीचे, त्या विद्यार्थ्यांनी ओनली हिंदी ऍड करायचा आहे. मराठी हा पहिला पेपर आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्या आधी गॅप घेऊन अभ्यास करू शकता. इंग्लिशला तुम्हाला मिनिमम 4 ते 8 दिवस सुट्टी आहे, म्हणून त्याचा पण अभ्यास होऊन जाईल. उरला फक्त हिंदी, त्याचा अभ्यास होणार नाही, म्हणून या प्लॅन मध्ये ओनली हिंदी ऍड करायचा. बट ज्या मुलांचा ऑलरेडी स्टडी खूप सारा झालेला आहे, ते मुलं यामध्ये त्यांचे एक्झाम सोबत सोबत त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिश हे लँग्वेजचे सब्जेक्ट पण ऍड करतील. चला प्लॅन मी तुम्हाला डायरेक्ट शो करतो. तर या 25 डेज मध्ये, या 25 डेज मध्ये मी तुमचे बरोबर 5-5 दिवसचे गॅप पाडले. 5 डेज याचा अर्थ आहे 5 दिवस तुम्हाला स्टडी करायचंय. सेम डेला तुम्ही ज्या दिवशी स्टडी करसाल त्या दिवशी मी तुम्हाला जर जमलं तर मी माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंट्सला एक काय देणार आहे, तर त्यांना एक टेस्ट देणार आहे. सेम टेस्ट मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड करून देईल. प्रवीण सेरा चॅनलवरती ते तुम्हाला मिळून जाईल. ते तुम्ही संध्याकाळी देऊन बघा रात्री 8 ते 10च्या टाइम मध्ये. तर 5 दिवस स्टडी करायचा, डेली टेस्ट पण द्यायची आणि 6th डे जो 6वा दिवस असेल त्या दिवशी करायची रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे आपण जे 5 दिवसामध्ये रीड करू त्या सगळ्याच्या रिव्हिजनला आपल्याला वेळ लागेल आणि कधी कधी होईल की काही दिवस, एखादा दिवस तुमचा चुकेल, त्याचा कंपन्शनेट डे म्हणून आपण 6 डे यूज करणार आहे आणि या प्लॅनला फॉलो करणार आहे. बघा, हा प्लॅन सुरू होईल तुमच्या 19 जॅन म्हणजे उद्यापासून ते 23 जानेवारी. आता जे विद्यार्थी हा व्हिडिओ लेट बघणार आहे त्यांनी याच्यामध्ये 2-3 दिवस वाढवले तरी चालतील. म्हणजे तुमचं 12 फेबच्या की 15 फेबला संपेल, कोणाचा 16 फेबला संपेल तरी चालेल, पण प्लॅन फॉलो करा आणि स्ट्रिक्टली करा. आता गोष्ट समजा तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या ज्या मुलांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी पण हा प्लॅन बेस्ट आहे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास खूप कमी झालेला आहे त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय त्याच्यावर फोकस करा. सगळ्यात पहिली गोष्ट मी त्या विद्यार्थ्यांसाठी बोलतो ज्यांचा स्टडी झालेला आहे. मग त्यांचे बरेच विद्यार्थ्यांचे सायन्सचे चॅप्टर बाकी आहे, काही काही मुलांचे हिस्ट्रीचे चॅप्टर बाकी आहे आणि हेच बाकी आहे. म्हणून मी ऑलरेडी टाकताना सायन्सचे चॅप्टर उलटे टाकलेले आहे. उलटे म्हणजे जेणेकरून तुम्ही मागून सायन्सचे चॅप्टर कंप्लीट करत करत आणू शकता, कारण बऱ्याच मुलांचे तेच बाकी असतात. आणि हिस्ट्री जिओग्राफीचे मोस्टली चॅप्टर हिस्ट्रीचे उलटे टाकलेले आहे, जिओग्राफीचे सरळ आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास दोन्ही प्रकारे होऊन जाईल. आणि एक गोष्ट समजा तुम्ही 1 वीक फॉलो केल्यानंतर तुमच्या एवढ्या गोष्टी कंप्लीट झालेल्या असतील, म्हणून सर्व डिटेल स्ट्रक्चर आहे. आता जर तुमच्यापैकी काही मुलांचं असं असेल की आमचे काही चॅप्टर कमी झालेले आहे, काही जास्त झालेले आहे, आम्हाला हे दिवस नको, आमचा काहीतरी प्रॅक्टिकल एक्झाम आहे, समथिंग समथिंग, तर याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. पण चेंजेस आज रात्रीच करून बसायचंय. हे सगळा प्लॅन तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. एक पेज वरती 5-5 दिवसाच्या पेजवरती 5 दिवसाचा प्लॅन लिहून ठेवायचा, दुसरा 5 दिवस, तिसरे 5 दिवस आणि असे 5ही दिवसाचे 25 दिवसाचा प्लॅन लिहून ठेवा. तो लिहून ठेवल्याशिवाय पुढच्या गोष्टी होणार नाही. स्वतः लिहा आणि त्यामध्ये काही चॅप्टरचे चेंजेस करायची इच्छा असेल तर ते करा, चालेल, काही टेन्शन नाही. एक चॅप्टर मागे पुढे झाले चालतील. आणि ज्यांना प्लॅन सुचत नाही त्यांनी हाच फॉलो करा, बेस्ट प्लॅन आहे. दुसऱ्या दिवशी बघा 20 जान, 21, 22, 23 5 दिवसाचा प्लॅन ऑलरेडी रेडी आहे. तुम्हाला एक दिवशी सायन्सचा एक चॅप्टर, तुम्ही सायन्सचा एक चॅप्टर कसं होईल एका दिवसात? बाळा तुझे पेपर आले आहे महिन्याभरात, जर आताही तुझं एका दिवसात एक चॅप्टर होणार नाही तर कसं होईल मग? म्हणून तुला जेवढे आयएमपी क्वेश्चन आहे
मोस्ट आयएमपी तेवढे तरी आता करूनच घेणे. सिव्हिक्स मध्ये जेवढे पण तुम्हाला एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन आहे तेवढे तर वाचूनच घेणे. मॅथ्स मध्ये जेवढे सोपे सोपे आयएमपी क्वेश्चन आहे तेवढे तर करूनच घ्यायचे. आणि ज्या मुलांचे ऑलरेडी हे चॅप्टर झालेले असेल की सर आमचं इथं झालेलं आहे तर रिवाइज करा. याच्यामध्ये जे कठीण कठीण मोठे क्वेश्चन आहेत ते वाचा. मॅथ्स वनचे पहिल्या चॅप्टरचे हॉट सॉल्व्ह करा, कारण तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे ना. मग या गोष्टीवर फोकस करा आणि संध्याकाळी टेस्ट पण द्या या तिन्ही याच्यावर. म्हणजे तुम्हाला या गोष्टी क्लिअर होऊन जातील की आता मला या चॅप्टरचं सगळं काही येते. म्हणून जे ज्या लेवलवरचे मुलं आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या लेवलवर मेहनत करा. म्हणून ज्यांचे ऑलरेडी झाले असेल त्यांचा रिव्हिजन प्लॅन आहे हा समजा, आणि रिव्हिजन चालू द्या. सेकंड डेला सायन्स 2चं 10 चॅप्टर, नंतर सोबत जिओग्राफी, प्रत्येक याचे एक एक चॅप्टर मांडले आहे. आता तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा, सायन्सचा अभ्यास कसा करायचा याचं सांगायची गरज नसली पाहिजे. बिकॉज सायन्सचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला एक चॅप्टरचे वन शॉट दिलेले आहे. तुमची रिव्हिजन त्यावरून खूप छान होऊ शकते. तर रिव्हिजन त्याच्यावरून करायची. आयएमपी क्वेश्चनचे दोन्ही व्हिडिओ अवेलेबल आहे आता नेटवरती. आयएमपी क्वेश्चन त्याच्यावरून पाहायचे आणि टेस्ट मी टेलिग्राम चॅनलवर देऊन दे. आणि बरोबर 5 दिवस झाल्यानंतर ही तुमची रिव्हिजन, हा तुमचा रिव्हिजन डे. या दिवशी पहिल्या आधीच्या सगळ्या दिवसचं राहिलेलं आणि रिव्हिजन सगळं करायचं. तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. झालं. आता पटापट याचे स्क्रीनशॉट पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला प्लॅनिंग करताना मदत होईल. 1 तास बसून प्लॅनिंग करून घ्या. फक्त सकाळी उठले काहीतरी अभ्यास करा, संध्याकाळी झोपले हा फालतूपणा नका करू. शेवटचे 25 दिवस आहे, हे दिवस परत येणार नाही आयुष्यात. हे दिवस गेले ना फक्त पश्चाताप, रिग्रेट रिग्रेट रिग्रेटच उरेल. म्हणून लक्षात ठेवा. चला स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट 5 डेज 25 to 29 नंतर 30 जॅनला तुमचा परत रिव्हिजन डे असेल, जे रिव्हिजन करण्यासाठी असेल. तुमच्या या वीक मध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. थर्ड स्क्रीनशॉट 31 जॅन टू 4 फेब तुम्हाला 5 फेबला परत रिव्हिजन डे मिळेल. प्रत्येक गोष्ट क्लिअर होत आहे. मी हा प्लॅन बनवताना मला 2 तास लागले बसून. चॅट जीपीटीवर खेळून खेळून इकडून तिकडून हे करून स्वतःचं डोकं लावून खूप गोष्टी केल्यानंतर हा प्लॅन बनलाय. म्हणून जर प्लॅन तुम्हाला बनवता असेल तर याच्यात चेंजेस करा, बट अभ्यासात कॉम्प्रोमाइज नको. हे तुम्हाला करावंच लागेल. लास्ट 11 फेब पर्यंत. 12 फेबला सर्वच सगळं एंड असेल. मग या दिवशी शांततेत ब्रेक घ्या. ब्रेक म्हणजे झोपायचा नाहीये, शांतता घ्यायची आणि विचार करायचा की पुढच्या दिवसात काय करायचंय. त्या दिवशी आपण परत एक प्लॅन बनवू. झाले सगळे प्लॅन. आता तुम्ही म्हणसाल सर मराठी हिंदी इंग्लिशचं काय करायचं, ते तुम्ही यामध्ये दिलंच नाही. तर बाळा ऐक, जर तुझे ऑलरेडी हे सगळं झालेलं असेल, मोस्टली यातला 70% तुझा अभ्यास झालेला असेल, तर तुला रिवाइज करायला हिस्ट्रीचं चॅप्टर रिवाइज करायला किती वेळ लागतो? अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. जिओग्राफीचा करायला किती लागतो? अर्धा तास, पाऊण तास. सायन्सचा रिवाइज करायला किती लागतो? 2 तास. म्हणजे तुम्हाला वेळ मिळणार आहे. आणि वेळ मिळणार आहे तर त्याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश ऍड करा तुमच्यानुसार. हिंदीचं मस्ट ऍड करा कारण त्याला सुट्टी नाहीये, म्हणून तुम्ही ते करू शकता. पण ज्यांचा याचा अभ्यास काहीच झालेला नाहीये त्यांनी फक्त याच्यामध्ये हिंदीच ऍड करा. थोडं थोडं अर्धा तास, पाऊण तास डेली हिंदी करा, कुठंतरी वेळ काढून. बाकी काहीच ऍड करू नका, कारण मराठीला सुरुवातीचे दिवस आहेत त्यात तुम्ही अभ्यास करून घेसाल. इंग्लिशला 4 दिवस ते 8 दिवस सुट्टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही करून घेसाल. म्हणून ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा आणि कामाला लागा. प्लॅन इथं एंड. आता जास्त खूप जास्त प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी हे ते पाहत बसणार, टाइमपास करू नका. एक फायनल स्ट्रॅटर्जी घ्या, त्यालाच फॉलो करा आणि लास्ट म्हणताय अभ्यासाला लागा. हा असा व्हिडिओ परत येणार नाही. आपण डायरेक्ट आता 12 फेब्रुवारीला भेटू. तोपर्यंत टेलिग्राम चॅनलवर कंटिन्युअसली टेस्ट किंवा काहीतरी अपलोड मी करत राहील, कारण मी हा सेम प्लॅन माझ्या सर्व ऑफलाईनच्या स्टुडंटला, पुण्यामधील इथच्या सर्व ऑफलाईनच्या स्टुडंटला कंपल्सरी लागू करणार आहे. कारण त्यांचं खूप बाकी आहे. कारण ते मुलं असे होते की जे आता मला आता 1 महिना आधी मिळाले, ते आले, त्यांनी कुठेच क्लासेस लावलेले नव्हते, काहीच नाही, त्यांचं बरंच बाकी आहे. म्हणून मला त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घ्यायच्याच आहे. म्हणून मी तुम्हाला त्यांच्यासोबत त्या गोष्टी ज्या त्यांना प्रोव्हाइड केल्या त्या तुम्हालाही करेल. फक्त तुम्हाला करायचं आहे तो म्हणजे अभ्यास आणि स्ट्रॅटर्जी शोधण्यात नाही, तर ती फॉलो करण्यात टाइम घालवा. नाहीतर मग आहे 60%, 50%, 54%. फॉलो केलं तर मिनिमम 90. आणि जर सगळं चांगलं सक्सेसफुल झालं तर 90+ तर होतीलच. चलो, थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर द प्लॅन. आणि कन्सिस्टन्सी इज द की. याचा अर्थ समजतो का? जर या प्लॅनला स्टिक राहून कन्सिस्टंटली तुम्ही फॉलो केला तरच पर्सेंटेज येतील. 3 दिवस करतो, 4थ्या दिवशी विसरून जातो, काहीच उपयोग होणार नाही. मग मीच समजून जाईल की करणंच नाही पोरांना. म्हणून शेअर करा, मॅक्झिमम पोरांपर्यंत पोहोचू द्या, कारण हा प्लॅन उद्या काही कामात पडणार नाही, परवा काही कामात पडणार नाही. कारण मुलं म्हणतील की लेट झालं. तर ऐका, तुम्ही 5 दिवसाच्या नंतर पण हा व्हिडिओ पाहसाल तर तुम्ही लेट नाहीये. बट आजच्या आज मॅक्झिमम शेअर करून द्या. थँक्यू सो मच.